उल्हासनगरातील SST महाविद्यालयात TY/BCom मध्ये प्रवेश घेणाऱ्या 12 विद्यार्थ्यांनी मुंबईच्या एका कॉलेजच्या नावाने बनावट स्थलांतर प्रमाणपत्र म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिव अशोक घुले यांच्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 12 विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2018 साली 12 विद्यार्थ्यांनी विक्रोळीच्या संदेश कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सेंटर फॉर मॅनेजमेंट कोर्सेस यांच्या नावाने SY/BCom वर्षातील बनावट प्रमाणपत्र सादर करून SST कॉलेज TY/BCom मध्ये प्रवेश घेतला। हे प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठात पडताळणीसाठी गेल्यावर ते बनावट असल्याचं निष्पन्न झालं। मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिव अशोक घुले यांनी या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। पोलिसांनी 12 विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून विद्यार्थ्यांनी हे बनावट प्रमाणपत्र कुठून आणले, यामागे काही रॅकेट आहे का, या प्रकरणात इतर कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू केला असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी सांगितले। विठ्ठलवाडी पोलीस यांच्या हद्दीमध्ये सिद्ध ठाकूरनाथ कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स, सायन्स हे कॉलेज आहे। सदर ठिकाणी 2018 साली काही विद्यार्थ्यांनी TY साठी ॲडमिशन घेतलं होतं, परंतु सदर ॲडमिशन घेताना त्यांनी SYचे जे TC लागतं ते बनावट सादर केलेलं होतं। त्याबाबतची पडताळणी मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आली आणि त्यातून 12 विद्यार्थी अपात्र ठरवण्यात आले। त्यांनी जे बोगस डॉक्युमेंट कॉलेजला सादर केलं त्यावरून विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री अशोक घुले सर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा 12 विद्यार्थ्यांविरुद्ध पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे। सर, काय पुढील चौकशी असणार? पुढील आता त्यांनी जे बनावट TC सादर केलेले आहे ते कोणत्या कॉलेजचं आहे वगैरे वगैरे त्या पद्धतीने आपण पडताळणी करून पुढील तपास पोलीस निरीक्षक गौड हे करत आहेत। नमस्कार, 3D न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।